Hello students, today we study Inheritance and Variation part 14 from Maharashtra State Board. Today we study sex linkage. In last lecture we studied sex linkage or linkage. Sex linkage, the transmission or inheritance of X-linked or Y-linked genes from parents to offspring is called sex-linked inheritance. Sex-linked inheritance is of three types: X-linked, Y-linked and XY-linked. Sex linkage is of two kinds or two types. सेक्स लिंकेज हे दोन प्रकारचे असतात. एक आहे कंप्लीट सेक्स लिंकेज आणि दुसरं आहे इनकम्प्लीट सेक्स लिंकेज. कंप्लीट सेक्स लिंकेजमध्ये बघा काय असतं, तर हे जे जीन्स असतात ते एक्स आणि वाय क्रोमोझोमच्या नॉन होमोलॉगस पार्टवरती असतात. नॉन होमोलॉगस म्हणजेच डिसिमिलर पार्टवरती असतात. एक्झाम्पल आहे त्याचं एक्स लिंक्ड ट्रेटमध्ये हिमोफिलिया. हिमोफिलिया हा एक आजार आहे. रेड ग्रीन कलर ब्लाइंडनेस, मायोपिया और अँड फॉर वाय लिंक्ड हायपरट्रायकॉसिस. इनकम्प्लीट सेक्स लिंकेजमध्ये हे जे जीन्स असतात ते होमोलॉगस रिजनवरती असतात एक्स आणि वाय क्रोमोझोमच्या. दे डू नॉट इनहेरिट टुगेदर बिकॉज क्रॉसिंग ओव्हर ऑकर्स इन धिस रिजन. त्याचं एक्झाम्पल आहे एक्स वाय लिंक्ड ट्रेट्स और टोटल कलर ब्लाइंडनेस, नेफ्रायटिस, रेटिनायटिस पिगमेंटोसा. नेक्स्ट आहे बघा क्रॉसिंग ओव्हर. क्रॉसिंग ओव्हर इज अ प्रोसेस दॅट प्रोड्यूस न्यू कॉम्बिनेशन्स और रिकॉम्बिनेशन्स ऑफ जीन्स बाय इंटरचेंजिंग and exchanging of corresponding segments between non-sister chromatids of homologous chromosome. क्रॉसिंग ओव्हर म्हणजे काय, तर नवीन रिकॉम्बिनेशन्स तयार होतात. केव्हा, तर त्या दोन सिस्टर क्रोमॅटिड म्हणजेच होमोलॉगस क्रोमोझोमच्या नॉन सिस्टर क्रोमॅटिड्समध्ये जेव्हा त्यांच्यामधलं जे सेगमेंट आहे किंवा जे काही मटेरियल आहे ते एक्सचेंज होतं, त्यावेळेला काय होतात बघा, क्रॉसिंग ओव्हर होतात, म्हणजेच रिकॉम्बिनेशन्स तयार होतात. इट ऑकर्स ड्युरिंग पॅचिटिंग ऑफ प्रोफेस फर्स्ट ऑफ मियोसिस. द टर्म क्रॉसिंग ओव्हर वॉज कॉइन्ड बाय मॉर्गन. हे क्रॉसिंग ओव्हर आहे ते प्रोफेस फर्स्टमधलं म्हणजेच मियोसिसमधल्या प्रोफेस फर्स्टमधलं पॅचिटिन या फेजमध्ये होतं. आणि ही क्रॉसिंग ओव्हरची प्रोसेस, क्रॉसिंग ओव्हर टर्म मॉर्गन नावाच्या शास्त्रज्ञानं शोधून काढलेली आहे. द मेकॅनिझम ऑफ क्रॉसिंग ओव्हर कन्सिस्ट ऑफ 4 सिक्वेन्शियल स्टेप्स सच ॲज सिनॅप्सिस, टेट्रॅड फॉर्मेशन, क्रॉसिंग ओव्हर अँड टर्मिनलायझेशन. ह्या क्रॉसिंग ओव्हरमध्ये खालीलप्रमाणे 4 स्टेजेस आहेत. पहिला आहे सिनॅप्सिस, दुसरी आहे टेट्रॅड फॉर्मेशन, तिसरा आहे क्रॉसिंग ओव्हर आणि चौथा आहे टर्मिनलायझेशन. द फिनॉमिनन ऑफ क्रॉसिंग ओव्हर इज युनिव्हर्सल. सगळीकडे ही प्रोसेस सारखीच असते. अँड इट इज नेसेसरी फॉर द नॅचरल सिलेक्शन बिकॉज इट इन्क्रीजेस चान्सेस ऑफ व्हॅरिएशन. क्रॉसिंग ओव्हर हे निश्चितच आणि नक्कीच चांगली प्रोसेस आहे की ज्याच्यामुळे नॅचरल सिलेक्शन होतं आणि स्पेसिसमध्ये आपल्याला व्हॅरिएशन्स किंवा नक्कीच बदल बघायला मिळतात. मग त्याच्यासाठी मॉर्गन नावाच्या शास्त्रज्ञानं हा एक्सपेरिमेंट करून बघितला होता क्रॉसिंग ओव्हर नंतर. क्रॉसिंग ओव्हर शोधण्यासाठी बघा, मॉर्गन्स एक्सपेरिमेंट शोईंग लिंकेज अँड क्रॉसिंग ओव्हर. मॉर्गन यूज्ड ड्रॉसोफिला मेगॅलोब्लास्टर. आपण मराठीमध्ये त्याला चिलटा असं म्हणतो किंवा फ्रूट फ्लाय असं पण म्हणतात बघा त्याला. केळांवर वगैरे पिकलेल्या जास्त केळांवर वगैरे या बघायला मिळतात. फॉर हिज एक्सपेरिमेंट बिकॉज ड्रॉसोफिला कॅन इझिली बी कल्चर्ड इन लॅबोरेटरी. कारण ड्रॉसोफिला ह्या प्रयोगशाळेमध्ये खूप चांगल्या पद्धतीनं कल्चर केल्या जातात. मॉर्गन कॅरीड आउट सेव्हरल डायहायब्रिड क्रॉस एक्सपेरिमेंट्स इन फ्रूट फ्लाय टू स्टडी जीन्स दॅट आर सेक्स लिंक्ड. मॉर्गननं ह्या फ्रूट फ्लायमध्ये
वेगवेगळ्या प्रकारचे डायहायब्रिड क्रॉस करून बघितले सेक्स लिंक्ड जीन्सचा अभ्यास करण्यासाठी. The crosses were similar to dihybrid crosses are carried out by Mendel in P. ज्याप्रमाणे मेंडेलने पी प्लांटमध्ये एक्सपेरिमेंट करून बघितले त्याचप्रमाणे मॉर्गनने सुद्धा या ड्रॉसोफिलामध्ये हे डायहायब्रिड क्रॉसेस करून बघितले. एक्झाम्पल त्यांनी दिलेलं आहे बघा. मॉर्गन अँड हिज ग्रुप क्रॉस्ड येलो बॉडीड अँड व्हाईट आयड फिमेल टू द वाईल्ड टाईप ऑफ ब्राऊन बॉडीड रेड आयड मेल अँड इंटरक्रॉस्ड देअर F1 प्रोजेनी. पुन्हा एकदा F1 प्रोजेनी त्यांनी इंटरक्रॉस केलेली आहे. ही ऑब्झर्व्ड दॅट द टू जीन्स डिड नॉट सेग्रिगेट इंडिपेंडेंटली ऑफ इच अदर. त्याच्या असं लक्षात आलं की दोन जीन जे एकमेकांपासून वेगळे होऊ शकत नाहीत. F2 रेशो डिराइव्ड व्हेरी सिग्निफिकंटली 9:3:3:1. F2 जनरेशनमध्ये हा रेशो आपल्याला बघायला मिळाला. Morgan and his group knew that the genes were located on X chromosome and stated that when two genes in the dihybrid cross are situated on the same chromosome, then the proportion of parental combination is much higher than non-parental type. This occurs due to physical association or linkage of the two genes. हे असं का झालं तर त्या दोन जीन्समध्ये लिंकेज बघायला मिळालं. He also found that when genes are grouped on the same chromosome, some genes are strongly linked. They show very few recombinations. त्यांना खूप कमी recombinations बघायला मिळाले. When genes are loosely linked, ज्या वेळेला ते एकमेकांपासून लांब होते. लिंक्ड म्हणजे काय, ते दोघांचं मधलं अंतर हे खूप कमी असतं, त्याला टाईटली लिंक्ड म्हणजेच कम्प्लीट लिंकेज म्हणतो आपण. आणि लूजली लिंकडमध्ये त्यांच्या दोघांमधलं अंतर हे जास्त असतं, त्यामुळं रिकॉम्बिनेशन्स जास्त बघायला मिळाले. फॉर एक्झाम्पल बघा, द जीन्स ऑफ येलो बॉडीड अँड व्हाईट आईड आर स्ट्रॉंगली लिंक्ड अँड शोड ओनली 1.3% रिकॉम्बिनेशन. व्हाईट बॉडीड अँड मिनिएचर विंग्स शोड 37.2% रिकॉम्बिनेशन. म्हणजे तेच कसे होते तर लूजली लिंक्ड होते, एकमेकांपासून लांब गेले आणि क्रॉसिंग ओव्हर नंतर सेपरेटपणे आपल्याला बघायला मिळाले. क्रॉस 1 shows crossing over between Y and W and cross 2 shows crossing over between gene W and M. Here dominant wild type alleles are represented with plus signs. Okay, thank you.